हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देवेंद्र फडणवीस यांचं मिठाई भरून या ठिकाणी अभिनंदन करताना आपण बघतोय। अर्थातच थोड्याच वेळात पक्ष कार्यालयामध्ये याबद्दलचं सेलिब्रेशन देखील केलं जाईल। अगदी बरोबर आहे। 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम हे पेढा भरवून आनंद साजरा करताना आपल्याला दिसतायत। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यानंतर पेढा भरवून अशा पद्धतीने हा आनंद या ठिकाणी साजरा होतोय। मुंबईतल्या विजयाबद्दल साटम यांचे सीएमने अभिनंदन मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे अशी ही माहिती समोर आलेली आहे। आणि तीच दृश्य सुद्धा आपण बघतोय। मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी जेव्हापासून निवडणूक लागण्यापूर्वीपासून खरं तर त्यांनी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मोर्चे बांधणी केलेली होती, त्या पद्धतीने त्यांची वक्तव्य सुद्धा समोर येत होती आणि आता हे जे यश मिळतंय, आज जे काही निकाल येत आहेत ते त्यांच्या बाजूने आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे। एकीकडे कार्यकर्ते गुलाल उधळताना दिसत आहेत तर दुसरीकडे जे नेते आहेत ते एकमेकांना फोन करतायत, अभिनंदन करतायत, पेढे भरवताना दिसून येत आहेत आणि अशा पद्धतीने भाजपच्या गोटामध्ये एकूणच आनंदाचं वातावरण आहे। कारण 29 महापालिकांमध्ये जी निवडणूक झालेली होती त्याच्यापैकी जवळपास 20 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येताना आपल्याला दिसून येते आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या काही ठिकाणी वर्चस्व त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण, गुलाल उधळताना कार्यकर्ते दिसत आहेत। मुंबईतले हे अपडेट आपल्याकडे आहेत। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मध्ये ज्ञानराज निकम हे विजयी झालेले आहेत।